कालची गोष्ट मी कधीच स्मरणात ठेवत नाही. आज काय वर्तमानात ते बघायचं आहे, त्यामुळे मी कधीच कोणती गोष्ट मिस करत नाही. चांगलं काय करता येतं याचा प्रयत्न करतो, त्याचा विचार करतो आणि त्या अनुरूप कृती करतो. या अर्थसंकल्पामध्ये मला विश्वास आहे की जनतेला जो मॅनिफेस्टो देऊन आम्ही निवडून आलो त्यानुसार या अर्थसंकल्पामध्ये दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य आणि मुख्यत्वे शेतकरी जो या महाराष्ट्राचा आधारकणा आहे त्यावर केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल हा मला विश्वास आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न भाजपचे जे जाहीरनामा जाहीर झाला होता त्याची समितीचे अध्यक्ष तुम्ही होता आणि तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही एक समिती नेमणार होता. तर आजच्या जाहीरनाम्यामध्ये एवढा मोठा ऐतिहासिक मॅन्डेट मिळाल्यामुळे बर्डन असेल का आणि ते पूर्ण केलं जाईल का, त्याचा फॉलोअप कसा घेतला? कसं आहे, मॅनिफेस्टो करताना ज्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो, ज्यासाठी राजकीय नेता म्हणून आपली कसब लागते त्या गोष्टी आम्ही मॅनिफेस्टोमध्ये घेतल्या. फक्त निवडणूक जिंकायची ही भावना नव्हती, तर गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याची मनं जिंकण्यासाठी तो मॅनिफेस्टो आम्ही दिला होता. मग लाडक्या बहिणीचा प्रश्न असो, कर्जमुक्तीचा प्रश्न असो किंवा बेरोजगारांना 15 लाख रुपयापर्यंतचं कर्ज बिनाव्याजी देण्याचा प्रश्न असो, मॅनिफेस्टो देताना 5 वर्ष आमचा कृती आराखडा काय ॲक्शन आम्हाला जाहीरनाम्यात जी आम्ही घोषणा केली ती आम्हाला बजेटमध्ये दिसावी यासाठी केली होती. आणि मला विश्वास आहे की माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात माननीय अजितदादा, माननीय एकनाथजी हे या अर्थसंकल्पात त्यापैकी काही तरतुदींवर घोषणा करतील हा मला विश्वास आहे. ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतली त्या घोषणा तुम्हाला अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील असं राऊत म्हणतायत. कशा प्रकारे या वक्तव्याकडे बघताय? नाही, शेवटी मतं विकत घेणं असं म्हणणं मतदारांचा अवमान होईल. मतदार कदाचित आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसेल, पण असा अवमान करू नये. नेत्यांना विकत घेतल्या जाऊ शकते असं म्हणणारे आता मतदारांनाही विकत घेतल्या जाऊ शकते असं म्हणताय. मला वाटतं की हा मतदारांचा, महाराष्ट्राचा आणि शिवभक्तांचा अवमान आहे. हे रयतेचं राज्य आहे या भावनेने आपण पुढे जातो. मतदारांना विकत घेतलं जातं असं म्हणणं म्हणजे मतदारांचा अवमान आहे. आणि कोणीही करू नये, चूक होऊ शकते माणसाच्या हातून, चूक झाली तर माफी मागावी. आम्हाला तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार? ओरिजिनल हिंदुत्व आमच्याकडे, भाजपकडे ते नकली हिंदुत्व आहे असं पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून आरोप होते. विशेषतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघेही. कोणी कोणाला हिंदुत्व शिकवूच नाही. हिंदुत्व ही आचरण पद्धती आहे. हिंदुत्व याचा अर्थ सहिष्णुता, हिंदुत्व याचा अर्थ जियो और जीने दो, हिंदुत्व याचा अर्थ त्याग, हिंदुत्व याचा अर्थ सेवा, हिंदुत्व याचा अर्थ प्रेम भावना. ज्योत से ज्योत जगाते चगो, प्रेम की गंगा बहाते चगो म्हणजे हिंदुत्व आहे. जगा आणि जगू द्या. तर मला वाटतं एकमेकाला जगा आणि जगू द्या या मंत्राने हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकताच नाही. आपलं हिंदुत्व हे आचरणासाठी आहे, दुसऱ्याला शिकवण्यासाठी निश्चित नाही. संजय राऊत म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचा अपमान केलेला आहे. इथं छोट्या छोट्या देशाचे प्रमुख येतात तेव्हा स्वतः ट्रम्प जातात आणि मोदींना रिसीव्ह करायला छोटे अधिकारी पाठवले. अपमान आहे आणि भारत हा सहन करणार नाही. बरोबर आहे, भारत सहन करणार नाही. आणि मी ऐकलं की स्वतः संजय राऊत साहेब अमेरिकेला जाणार आहे आणि बदगा चुकवणार आहे. भाऊ, रवींद्र दंगेकर आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. महाविकास आघाडीमधील गळती जी आहे ती सुरूच दिसते का? नाही, असं आहे की काँग्रेसनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्याचा हा परिणाम आहे, हा बाय प्रॉडक्ट आहे. तर काँग्रेसचं राजकारण हे मूळ काँग्रेसची जी भूमिका होती, जी महात्मा गांधींनी सांगितली, त्या भूमिकेच्या दूर जेव्हा काँग्रेस गेले आणि सत्याचे प्रयोग लिहिणाऱ्या महात्मा गांधींच्या सत्याच्या ऐवजी सत्तेच्या मागे लागले, तेव्हा अशी गती ही निश्चितपणे अपेक्षित आहे. सर, धनंजय मुंडे यांच्या विरोधात बक्कळ पुरावे दिल्यानंतरही त्यांना सहआरोपी केले जात नाही, त्यामुळे त्यांच्यासहित संबंधित पोलिसांनाही सहआरोपी करावं अशी मागणी आज अंजली दमानिया करतायत. तुमचं काय मत आहे असं? नाही, अंजलीताई एक सामाजिक कार्यकर्ते आहे. कोणत्याही स्वार्थी भावनेने ते काही आरोप करत नाही. पण कधीकधी कोणतेही आरोप केल्यानंतर पोलीस विभागावर ही जबाबदारी आहे की त्या आरोपाची छाननी केली पाहिजे ना. उद्या जर त्या आरोपाची छाननी न करता सहआरोपी कोणाला केलं तर कोर्टामध्ये बाकी आरोपी सुटतील. आणि पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. पोलीस विभाग हा या दृष्टीने आपण केलेल्या प्रत्येक आरोपाची छाननी करेल. आणि या अगोदरही बघितलं आहे, अनेकांना या संदर्भामध्ये अटकही केली आहे आणि बाकीच्यांनाही अटक होती.
लासलगावला आज बजेट आज सादर होते, पण लासलगावला कांदा उत्पादकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. सतत काही दिवस त्यांचं आंदोलन सुरू, आजही ते आंदोलन सुरू आहे. नाही, प्रश्न सोडवला पाहिजे. शेतकरी कष्ट करतात, त्यांची जी काही वाजवी मागणी आहे ती पूर्ण केलीच पाहिजे ना. शेवटी 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चागावं लागतं. कडक उन्हामध्ये नांगरणी वखरणी करावी लागते, पावसाळ्यात चिखल तुडवावं लागतो, थंडीमध्ये जागणी करावी लागते, तेव्हा जाऊन काहीतरी सोनं तयार होतं. तर मला वाटतं की त्यांची जर मागणी वाजवी असेल तर तर्काच्या आधारावर त्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत असते आणि आमचं सरकार असा प्रयत्न निश्चित करेल असं मला वाटतं. हो, राज ठाकरेंनी प्रयागराजमध्ये जे स्नान केलं त्या याच्यावरती, त्याच्या पाण्यावरती टीका केलेली आहे. बाळा नांदगावकरांचा दाखला दिला की त्यांनी पाणी आणलं होतं आणि ते खराब, काय कसं बघतो? नाही, काही नाही, नांदगावकर साहेबही त्यांचं ऐकत नाही या बाबतीत असं दिसतंय. शेवटी त्यांनी टीका केली तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे. कारण ज्या प्रयागराजमध्ये 66 कोटींचा आकडा उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केला, याचा अर्थच असा आहे की आमचे राजसाहेब हे या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात आहे. उद्धव ठाकरेंनी काल देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे. फडणवीस म्हटले होते स्थगिती द्यायला कुठल्याही प्रकल्पांना मी उद्धव ठाकरे नाही आहे, तर ते बोलले की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना कधीही बनता येणार नाही. खरंच आहे ना, देवेंद्र फडणवीस साहेब उद्धव ठाकरेशी कसं बनतील? उद्धव साहेबांचा स्वतःचा एक ब्रँड आहे, त्यामुळे तो ब्रँड आहे स्थगिती देण्याचा. देवेंद्रजीचा ब्रँड स्थगिती न देता महाराष्ट्राच्या प्रगतीचा आहे, तर ते उद्धवजी बनू शकत नाही आणि उद्धवजी देवेंद्रजी बनू शकत नाही. याच्यामध्ये देवानीच तर एवढ्या लोकांमध्ये इतका फरक केला आहे. त्यामुळे उद्धवजी या बाबतीत तरी या वर्षात खरं बोलले असं मानलं पाहिजे. सिंगल मत, सिंगल मत हिंदी में देता हूँ. एक आदमी मत करो, सब मिलके मेरा नुकसान हो, उसको भी वही बोलता, क्योंकि मेरा कल चर्चा है, उसका नुकसान हो जाएगा. बाकी कुछ 5 मिनट में करतो. अरे तुम्ही भांडू नका ना, बजेटमध्ये त्याची तरतूद करावी. मैनिफेस्टो की रूपरेखा आपने बनाई थी. अब मैनिफेस्टो में जो वादे किए थे, उम्मीद की रही है जनता कि आज जब बजट का पिटारा खुलेगा तब आपके तमाम वादे पूरे हो गए. आप भी एक्सपेक्ट कर रहे हैं? नहीं, तमाम मैनिफेस्टो के वादे कभी पूरे 1 साल में थोड़ी हो सकते. सरकार 5 साल चलने वाली है. अगर किसी विद्यार्थी को हम आंसर शीट दे दे, 3 घंटे का पेपर है और 3 मिनट में उसका उत्तर पत्रिका छीन गए, तो ऐसा थोड़ी होता है. 5 साल के वादे हैं, मगर ये बात सही है कि जो वादे किए हैं वो निभाना पड़ेगा और निभाने के लिए पूरे 5 साल के वादों को हमें हर साल डिस्ट्रीब्यूट करना होगा और उस दृष्टिकोण से इस बजट में कुछ वायदों को पूरा करना चाहिए. अगले साल और कुछ वायदे, उसके बाद कुछ वायदे. हमें अगर मैनिफेस्टो को पूरा करना है तो उसको 5 साल में डिवाइड करना होगा. गंगा जल का पानी इतना गंदा हो गया कि ना मैं छू सकता हूँ ना पी सकता हूँ. इस भाषा में गंगा जल का अपमान किया राज ठाकरे ने. आपका क्या कहना है? नहीं, मगर उनके ही सहकारी, निष्ठावान सहकारी नांदगावकर जी तो जाके आए. तो जो कार्यकर्ता की सुनता है वो नेता बड़ा होता है, जो कार्यकर्ता की नहीं सुनता है तो बाकी नेताओं की क्या परिस्थिति हुई हमने देखा. इस देश के 66 करोड़ लोग अगर प्रयागराज जाके आए, ऐसा आंकड़ा उत्तर प्रदेश के सरकार ने घोषित किया है, तो ये बात ध्यान में रखना. आप अल्पमत में हो. श्रद्धा और श्रद्धा के आधार पे जीवन, ये तो निश्चित रूप से हम सोचते हैं कि ये देश की ये सुंदरता है. इसके साथ ही में उन्होंने औरंगजेब की कब्र को महाराष्ट्र से हटाया जाए, ये मांग जोर पकड़ रही है. आपकी क्या व्यक्तिगत? मैंने अफजल खान के कब्र के अतिक्रमण का मैंने हटाया है, तो मेरी भिन्न प्रतिक्रिया क्या होगी भैया? मैंने तो अफजल खान के कब्र को हटाया है ना. जो कब्र को 5 मई 2008 में महाविकास आघाड़ी की सरकार उसको नियमानुकूल कर रही थी, उसको मैंने हटाया है. तो महाविकास आघाड़ी के जो भूमिका है वो कब्र को कायम रखने की है, महायुति की है. किसी ऐसे औरंगजेब जैसे व्यक्ति का उदात्तीकरण नहीं होना चाहिए. वो इस देश का आक्रमणकारी था, दुष्ट बुद्धि का था. रावण के बाद औरंगजेब दुष्ट था.
सर, औरंगजेब से जुड़ा एक और सवाल है। हाल ही में एक आरटीआई द्वारा खुलासा किया जा रहा है कि केंद्र सरकार द्वारा औरंगजेब की कब्र को मेंटेन करने के लिए 7 लाख के करीब अनुदान दिया गया है। वहीं महाराज की जो मंदिर है सिंधुदुर्ग फोर्ट में, उसके लिए महज प्रति माह 250 रुपए दिए जा रहे हैं। अब इसको लेकर विवाद खड़ा हो रहा है कि सरकार कहती कुछ है और धरातल पर कुछ और इसके। नहीं, देखो भैया, ये कांग्रेस के समय में कभी कभी कोई विभाग से कांग्रेस के समय ये अनुदान शुरू हुआ होगा। अब बहुत बार ऐसा होता है कि सरकार को ऐसे अनुदान के बारे में कोई फाइल पढ़ने में नहीं आती। जैसे मैंने कहा, अफजल खान के कब्र का अतिक्रमण जो है नियमानुकूल करने की फाइल बनी महाविकास आघाड़ी में। जब मेरे ध्यान में आया कि ये गंदी बात है, ये बहुत ही गलत खेल है, तो मैंने निकाल दिया। अब आपने बताया है, आपके पास अगर ये जानकारी और ज़्यादा है तो मुझे दीजिए, केंद्र सरकार से मैं खुद फॉलो अप करूँगा, रोज एक पत्र लिखूंगा। औरंगिया के इस कब्र को कोई पैसे नहीं देना चाहिए। और औरंगिया ने भी अपनी इच्छा यही व्यक्त की थी कि मेरी एक छोटी मेरे गुरु के पास कब्र हो। यहाँ काय को संगमरमर लगाया, क्यों लगाया? वो दुष्ट था जिसने अपने बाप को जेल में रखा, पानी के बूंद के लिए मोहताज किया, दारा शुकोहो को मरवा दिया। अपना बेटा भी अपने बाप को बाप नहीं मानता था कि ये मेरा बाप दुष्ट है, बुरा है, नीच है, लुच्चा है, ये उसका बेटा कहता था भाई। तो उसके केंद्र सरकार में कांग्रेस ने बहुत गलतियां की है, तो वो गलतियों को दुरुस्त तो करना पड़ेगा ना। सभी तो गलतियां दुरुस्त नहीं होगी, और 10 साल में सभी बदल गया तो चुनाव लेने की आवश्यकता क्या होगी फिर? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।